हॅलो फ्रेंड्स, बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री प्रॅक्टिस सेट 6.1 आणि 6.2 याविषयी अभ्यास केलेला आहे. आज आपण प्रॉब्लेम सेट याविषयी अभ्यास करूया. Problem set 6. First question. Choose the correct alternative answer for each of the following question. First example, sin theta into cosec theta is equal to what? Option A 1, option B 0, option C 1/2, option D √2. आता पहा, आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 6 सुरू करायचा आहे. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे आपल्याला परीक्षेमध्ये 1 गुणासाठी उदाहरण विचारल्या जातं. मग आता पहा, या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू व्हॉट. त्याचे 4 ऑप्शन दिलेले असतील. 4 पैकी योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. हे आपण ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन आपल्याला पाठ असतील तर आपण काही क्षणामध्ये हे शोधू शकतो. जर नसेल तर आपण थोडंसं रफ वर्क करूया. पहा, आपण रेशिओ पाहिलेला आहे. साइन थीटा इज इक्वल टू 1/, कोसेक थीटा. मग हा भागाकारातील कोसेक थीटा आपण डावीकडे ट्रान्सफर केला तर तो गुणाकारात जाईल. म्हणजे काय होईल पहा, साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. मग आपल्याला या ठिकाणी कोणता पर्याय असेल? ऑप्शन ए हा पर्याय योग्य असेल. मग याचा आन्सर काय असेल? ऑप्शन ए 1. Second example, cosec 45 degree is equal to what? Option A 1/√2, option B √2, option C √3/2, option D 2/√3. मग आता पहा, आपल्याला कोसेक 45 ची किंमत शोधायची आहे. मग ही किंमत आपल्याला सवयीने सरावाने लक्षात राहील. त्यासाठी टेक्स्ट टू फाइंड ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ हा व्हिडिओ पहा. मग आता कोसेक 45 याची व्हॅल्यू 1/√2 आहे. ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. परीक्षेमध्ये जर विचारलं तर ऑप्शन या पद्धतीने आपण लिहायचं आहे, जेणेकरून आपल्याला याचा 1 गुण मिळेल. थर्ड एक्झाम्पल, 1 + tan² थीटा इज इक्वल टू व्हॉट. आपण ज्या 3 आयडेंटिटीज पाहिलेल्या आहेत त्या 3 आयडेंटिटीज आपण लक्षात ठेवायच्या आहेत. 1 + tan² थीटा इज इक्वल टू sec² थीटा. या ठिकाणी ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन सी sec² थीटा. फोर्थ एक्झाम्पल, when we see at a higher level from the horizontal line, angle formed is ... Option A angle of elevation, option B angle of depression, option C 0, option D straight angle. मग आता पहा, आपण या ठिकाणी काय विचारलं? when we see at a higher level from the horizontal line. मग आपण त्यासाठी सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं. when we look upward side, then there is form angle of elevation. When we look to downward side, then there is form angle of depression. We see at higher level from the horizontal line, means there is angle of elevation. So option A is correct answer, angle of elevation. Second example, if sin theta is equal to 11/61, find the values of cos theta using trigonometric identities. आपण यापूर्वी ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज पाहिलेले आहे. त्याचा उपयोग करून आपल्याला कॉस थीटा शोधायचा आहे. मग आता साइन थीटा दिलेला आहे या ठिकाणी. sin theta is equal to 11/61 and we have to find out value of cos theta. पहा, ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीचा उपयोग करून cos थीटा शोधूया. आयडेंटिटी
काय आहे पहा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. या आयडेंटिटीचा आपल्याला उपयोग करावायचा आहे. या ठिकाणी आपण साइन थीटाची किंमत ठेवूया. काय होईल पहा, 11/61 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 11/61 ब्रॅकेट स्क्वेअर याचा आपण स्क्वेअर करूया. 11 स्क्वेअर 121 अपॉन 61 स्क्वेअर. आता 61 स्क्वेअर प्रत्येकालाच पाठ असणं शक्य नाही किंवा ते पाठ करणं सुद्धा शक्य नाही. मग यासाठी आपण 61 स्क्वेअर अगदी सोप्या पद्धतीने करूया. पहा, हा जो युनिट प्लेसचा 1 आहे त्याचा स्क्वेअर करायचा. 1 स्क्वेअर 1 तो 2 अंकी स्वरूपात लिहायचा. ह्या 1 स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 तो पण 2 अंकी स्वरूपात 0 1 असा लिहिला. त्यानंतर हा जो टेन्स प्लेसला 6 आहे त्याचा पण आपण स्क्वेअर करूया. 6 स्क्वेअर त्याचा काय होईल स्क्वेअर, 6 स्क्वेअर 36. मग नंतर या 6 न 1 ला गुणायचं आणि ह्या 1 न 2 ला गुणायचं, म्हणजे या तिघांचा गुणाकार करायचा. 6 1 6, 6 2 12. मग एकक स्थानचा अंक सोडून 12 हे अंक अशा पद्धतीने लिहायचा आणि यांची बेरीज करायची. 1 2 6 1 7 हे 3. मग 61 या संख्येचा वर्ग 3721 आलेला आहे. मग हे कसं करायचं यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. 1 ते 100 पर्यंतच्या संख्येचे वर्ग काही सेकंदात कसे करायचे, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल, ती तुम्ही पहा. मग 61चा वर्ग किती आला, 3721. 121/3721 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता आपण हे 121/3721 उजवीकडे ट्रान्सफर करूया, ते मायनस होतील. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 121/3721. मग पहा, आता याचा डिनॉमिनेटर सेम नाही आहे. डिनॉमिनेटर आपण त्याचा LCM घेऊया. त्याचा LCM असेल 3721. मग डायरेक्ट आपण या 3721 ला मल्टिप्लाय करूया. काय होईल, 3721 मायनस 121/3721 यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. मग यांचं सबट्रॅक्शन करूया आपण. 1 मायनस 1 0, 2 मायनस 2 0, 7 मायनस 1 6, 3721. हे आपल्याला काय मिळालं, कॉस स्क्वेअर थीटा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. कॉस थीटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3600/3721 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3600. हे आपण तोंडी शोधू शकतो 60 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3721. आताच आपण 61चा स्क्वेअर केलेला आहे, मग याचा स्क्वेअर रूट काय असेल 61. सो व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा इज इक्वल टू 60/61. Third example, if tan theta is equal to 2, find the values of other trigonometric ratios. पहा, आता आपल्याला या ठिकाणी tan थीटाची किंमत दिलेली आहे. tan थीटा इज इक्वल टू 2. मग आपल्याला साइन थीटा, कॉस थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा याच्या किमती शोधायच्या आहेत. मग आपण आयडेंटिटीचा उपयोग करून हे उदाहरण सोडवूया. tan theta is equal to 2 by using identity 1 plus tan square theta is equal to sec square theta. समजा तुम्हाला जर आयडेंटिटी आठवत नसेल तर हेच उदाहरण आपण दुसऱ्या मेथडने सोडवू शकतो. एक राईट अँगल ट्रायंगल काढायचं, त्याला नाव द्यायचं आणि त्या ठिकाणी रेशिओ घेऊन tan theta is equal to
अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड हा रेशो घ्यायचा आणि पायथागोरस थेरमचा उपयोग करून आपण बाकीचे रेशो शोधू शकतो. मग आता पहा, या ठिकाणी टॅन थिटा दिलेला आहे आपल्याला. मग याची किंमत ठेवूया 1 प्लस टॅन थिटा 2. मग टॅन स्क्वेअर थिटा आहे म्हणून 2 स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस 2 स्क्वेअर 4 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 plus 4 addition of this 1 plus 4 5 is equal to sec square theta. Transfer both sides. Sec square theta is equal to 5. Taking square root of both sides, sec theta is equal to root 5. मग आता पहा, आपल्याला सेक थीटाची किंमत मिळालेली आहे. यावरून आपण बाकीचे रेशिओ शोधूया. सेक थीटा माहीत झाला, आता आपण कॉस थीटा शोधूया. कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा हा रेशिओ आपण वापरूया. इज इक्वल टू 1 अपॉन व्हॅल्यू ऑफ सेक थीटा रूट 5. 1 अपॉन रूट 5. कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन रूट 5. आता पहा, आपल्याला सेक थीटा माहीत झाला, कॉस थीटा माहीत झाला. आता आपण साइन थीटा शोधूया. त्यासाठी टॅन थीटा इज इक्वल टू हा रेशिओ वापरूया. टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. या ठिकाणी टॅन थीटा माहिती आहे, कॉस थीटा पण माहिती आहे आपल्याला. मग टॅन थीटा किती आहे 2 इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा इज 1 अपॉन रूट 5 इज इक्वल टू हे 2 इज इक्वल टू साइन थीटा. 1 अपॉन रूट 5 जो आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव इनवर्स होईल रूट 5 अपॉन 1. 2 इज इक्वल टू साइन थीटा इंटू रूट 5 अपॉन 1 मीन्स रूट 5. मग आता आपण हे गुणाकारातील रूट 5 डावीकडे ट्रान्सफर करूया, ते भागाकारात जातील. 2 अपॉन रूट 5 इज इक्वल टू साइन थीटा. So sin theta is equal to 2 upon root 5. त्यानंतर पहा, आता आपल्याला सेक थीटा, कॉस थीटा, साइन थीटा माहीत झाला. आता साइन थीटा माहिती, आपण कोसेक थीटा शोधूया. कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा हा रेशिओ वापरूया. मग साइन थीटाची किंमत पहा किती आहे 2 अपॉन रूट 5. 1 अपॉन साइन थीटाची किंमत 2 अपॉन रूट 5 इज इक्वल टू 2 अपॉन रूट 5 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होईल रूट 5 अपॉन 2. 1 इंटू रूट 5 अपॉन 2 यांचं मल्टिप्लिकेशन रूट 5 अपॉन 2. आपल्याला आता कोसेक थीटा मिळाला. त्यानंतर आपल्याला कॉट थीटा शोधायचा आहे. मग कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा हा रेशिओ वापरूया. मग टॅन थीटाची किंमत 2 आहे, किंमत ठेवूया या ठिकाणी 1 अपॉन टॅन थीटाची किंमत 2. 1 कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन 2. पहा, अशा पद्धतीने आपण सर्व रेशिओ शोधलेले आहेत. Fourth example, if sec theta is equal to 13 upon 12, find the values of other trigonometric ratios. पाहत आपल्याला या उदाहरणामध्ये सेक थीटा दिलेला आहे 13 अपॉन 12. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, कोसेक थीटा शोधायचा आहे. मग आपण आयडेंटिटीचा उपयोग करूया. सेक थीटा इज गिवन 13 upon 12 by using identity 1 plus tan square theta is equal to sec square theta. आपण tan थीटाची किंमत शोधूया. मग sec थीटा माहिती आहे, आपण हा +1 जो आहे तो उजवीकडे ट्रान्सफर करूया, मायनस होईल. tan square theta is equal to sec square theta minus 1. Put value of sec theta 13 upon 12. sec square theta आहे, so ब्रॅकेट स्क्वेअर
13/12 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअरिंग दिस. याचा आपण स्क्वेअर करूया. 13 स्क्वेअर 169 अपॉन 12 स्क्वेअर 144 मायनस 1 इज इक्वल टू. पहा आता यांचे डिनॉमिनेटर सेम नाही आहे, त्यांचा LCM घेऊया. त्यांचा LCM असेल 144, कारण याचा डिनॉमिनेटर 1 आहे, त्यामुळे डायरेक्ट याचा LCM काढला. 169 ॲज इट इज मायनस 144 इंटू 1 144 169 मायनस 144 अपॉन 144 इज इक्वल टू सबट्रॅक्शन ऑफ दिस 169 मायनस 144 यांचं सबट्रॅक्शन करूया. पहा काय होईल. 9 मायनस 4 5 6 मायनस 4 2 1 मायनस 1 0 25 अपॉन 144. हे आपल्याला काय मिळालं पहा. tan स्क्वेअर थीटा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. tan थीटा इज इक्वल टू square root of 25 upon 144. Tan theta is equal to square root of 25 is 5 upon square root of 144 is 12. So value of tan theta is equal to 5 upon 12. आता आपल्याला पहा tan theta आपण शोधलेला आहे, त्याच्यावरून cot theta शोधू शकतो. cot theta is equal to 1 upon tan theta is equal to 1 upon value of tan theta 5 upon 12 is equal to the 1 upon 5 upon 12 आहे. त्या 5 upon 12 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स 12 upon 5 is equal to 1 into 12 upon 5 यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल. 12 upon 5. So value of cot theta is 12 upon 5. त्यानंतर आपण cos theta शोधूया. sec theta माहिती आहे. cos theta is equal to 1 upon sec theta या रिलेशनचा उपयोग करूया. आता sec theta ची किंमत या ठिकाणी ठेवूया. 1 upon value of sec theta 13 upon 12. मग पहा 1 इंटू हा 13 अपॉन 12 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होईल 12 अपॉन 13 यांचं प्रोडक्ट 1 इंटू 12 अपॉन 13 इज इक्वल टू 12 अपॉन 13. तर आपल्याला या ठिकाणी कॉस थीटा 12 अपॉन 13 मिळालेला आहे. आता आपल्याला साइन थीटा आणि कॉस थीटा कोसेक थीटा शोधायचा आहे. मग आता tan थीटा माहिती आहे, cos थीटा माहिती आहे, आपण त्याच्यावरून sin थीटा शोधूया. tan थीटा इज इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा. आता पहा या ठिकाणी आपल्याला sin थीटा शोधायचा आहे. मग tan थीटा माहिती आहे, cos थीटा पण माहिती आहे. हा भागाकारातील cos थीटा इकडे ट्रान्सफर करूया, गुणाकारात जाईल. tan थीटा इंटू cos थीटा इज इक्वल टू साइन थीटा. आपण दोन्ही बाजू ट्रान्सफर करूया, किमतीमध्ये काही बदल होत नाही. साइन थीटा इज इक्वल टू tan थीटा इंटू cos थीटा. पुट व्हॅल्यू ऑफ tan थीटा. व्हॅल्यू ऑफ tan थीटा इज 5 अपॉन 12 इंटू व्हॅल्यू ऑफ cos थीटा 12 अपॉन 13. हे 12 कॅन्सल होतील, मग काय राहिलं 5 अपॉन 13. So value of sin theta is equal to 5 upon 13. आता आपल्याला cosec theta शोधायचा आहे. cosec theta is equal to 1 upon sin theta. मग आता या ठिकाणी किंमत ठेवा. 1 upon value of sin theta 5 upon 13 is equal to याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होईल 1 into 13 upon 5 यांचं प्रोडक्ट 1 into 13 upon 5 13 अपॉन 5. आपल्याला या पद्धतीने कोसेक थीटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग यानंतर आपण ह्या सगळ्या किमती या ठिकाणी लिहूया. tan थीटा 5 अपॉन 12
cot theta 12/5 cos theta 12/13 sin theta 5/13 cosec theta 13/5. पहा, या पद्धतीने आपण आयडेंटिटीचा आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा उपयोग करून सर्व किमती शोधलेल्या आहेत. जर आयडेंटिटी येत नसेल तर राईट अँगल ट्रायंगल काढून त्या ठिकाणी पायथागोरसचा उपयोग करून आपण हे उदाहरण दुसऱ्या पद्धतीने पण सोडवू शकतो. फिफ्थ क्वेश्चन, प्रूव्ह द फॉलोइंग. फर्स्ट एक्झाम्पल, सेक थीटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा इंटू अदर ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू 1. पाहत आपल्याला या ठिकाणी या क्वेश्चनमध्ये LHS इज इक्वल टू RHS म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपण डाव्या बाजूचा विचार करूया. LHS तर पहा, LHS काय आहे? सेक थीटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा इंटू अदर ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा. पाहता आपण याला सोपं रूप देऊया. सेक थीटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा आहे. सेक थीटा ना या कंसातील प्रत्येक पदाला मल्टिप्लाय करून घेऊया. सेक थीटा इंटू 1 सेक थीटा मायनस सेक थीटा इंटू साइन थीटा सेक थीटा इंटू साइन थीटा इंटू अदर ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा. मग आता पहा, याला आपण पुढे सोपं रूप देऊया. इंटू ब्रॅकेट सेक थीटा मायनस सेक थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा 1/cos थीटा इंटू साइन थीटा इंटू अदर ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा. मग आता याचं रिझन लिहूया. सेक थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा आपण इथं कंसामध्ये याचं रिझन देऊ. सेक थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा. मग पुढे पहा, सेक थीटा मायनस 1 इंटू साइन थीटा अपॉन cos थीटा इंटू अदर ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू सेक थीटा मायनस साइन थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू टॅन थीटा इंटू अदर ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा. मग हे टॅन थीटा कसं आला? आपण याला पण ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ वापरला. टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन cos थीटा. हा ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा आपण उपयोग केला आणि या ठिकाणी साइन थीटा अपॉन cos थीटा आहे, त्या ठिकाणी टॅन थीटा ठेवला. आता पहा, इन वन ब्रॅकेट सेक थीटा मायनस टॅन थीटा इंटू अदर ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा मीन्स A मायनस बी इंटू A प्लस बी. या आयडेंटिटीचा आपल्याला उपयोग करता येईल. मग आयडेंटिटी काय आहे पहा, A प्लस बी इंटू A मायनस बी इज इक्वल टू A² मायनस B². त्या आयडेंटिटीचा आपण या ठिकाणी उपयोग करूया. मग आता पहा, या ठिकाणी काय होईल? सेक थीटा मायनस टॅन थीटा इंटू सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू sec² थीटा मायनस tan² थीटा इज इक्वल टू. परत आपण या ठिकाणी अजून एक आयडेंटिटी वापरूया. 1 प्लस tan² थीटा इज इक्वल टू sec² थीटा. मग या ठिकाणचे प्लस tan² थीटा आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया. मायनस होतील. 1 इज इक्वल टू sec² थीटा मायनस tan² थीटा. सो sec² थीटा मायनस tan² थीटा इज इक्वल टू 1 इज इक्वल टू RHS.
So LHS is equal to RHS. Sec theta into bracket 1 minus sin theta into bracket sec theta plus tan theta is equal to 1. तर हे रिझन आपण या ठिकाणी देऊया. सेकंड एक्झाम्पल, sec theta plus tan theta into other bracket 1 minus sin theta is equal to cos theta. पाहत आपल्याला LHS is equal to RHS म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू सिद्ध करायची आहे. मग आपण डाव्या बाजूचा विचार करूया. डावी बाजू आपल्याला दिलेली आहे पहा. LHS means left hand side sec theta plus tan theta into other bracket 1 minus sin theta. मग आता आपण याला सोपं रूप देऊया. sec theta is equal to 1 upon cos theta plus tan theta. Tan theta is equal to sin theta upon cos theta into हा जो कंस आहे तो जशाला तसा ठेवूया 1 मायनस साइन थीटा. आता पहा या ब्रॅकेटमध्ये दोघाचाही डिनॉमिनेटर कॉस थीटा आहे. न्यूमरेटरची ॲडिशन होईल. मग त्याचं रिझन देऊया. हे कुठून घेतलं आपण? sec theta is equal to 1 upon cos theta and tan theta is equal to sin theta upon cos theta. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. सो ॲडिशन ऑफ न्यूमरेटर 1 प्लस sin theta upon cos theta into other bracket 1 minus sin theta. मग पहा आता याला परत आपण सोपं रूप देऊ. याला मी असं लिहितो, इथं मल्टिपल साइन आहे 1 प्लस sin theta इंटू 1 मायनस sin theta अपॉन cos theta. किमतीमध्ये काही बदल होत नाही. मग आता पहा 1 प्लस sin theta इंटू 1 मायनस sin theta आपण आयडेंटिटी वापरूया. a प्लस b इंटू a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. या आयडेंटिटीचा आपण या ठिकाणी उपयोग करूया. मग या आयडेंटिटीचा उपयोग केल्यास काय होईल पहा. 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू 1 स्क्वेअर मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन cos theta is equal to 1 square 1 minus sin theta bracket square sin square theta upon cos theta. मग पहा परत आपल्याला अजून एक आयडेंटिटी वापरावी लागेल. sin square theta plus cos square theta is equal to 1. या आयडेंटिटीचा आपण उपयोग करूया. ही sin square theta उजवीकडे ट्रान्सफर करूया. cos square theta is equal to 1 minus sin square theta. मग आपल्याला पहा 1 minus sin square theta is equal to cos square theta. या ठिकाणी किंमत ठेवूया cos square theta upon cos theta. मग या ठिकाणचा cos theta या ठिकाणचा 1 cos theta कॅन्सल होईल. मग राहिलं काय या ठिकाणी cos theta. मग आपल्याला RHS मिळालं. सो LHS is equal to RHS sec theta plus tan theta into 1 minus sin theta is equal to cos theta. Third example, sec square theta plus cosec square theta is equal to sec square theta into cosec square theta. पहा आता आपल्याला LHS is equal to RHS हे सिद्ध करायचं आहे. मग आपण LHS चा विचार करूया. LHS is equal to sec square theta plus cosec square theta. sec theta is equal to 1 upon cos theta. मग आपण यासाठी की ट्रिग्नोमेट्रिक रेशियोचा उपयोग करूया. sec square theta is equal to 1 upon
cos square theta plus cosec square theta is equal to 1 upon sin square theta, 1 upon sin square theta. या ठिकाणी आपण रिझन देऊया. sec theta is equal to 1 upon cos theta, cosec theta is equal to 1 upon sin theta. मग आता पहा, या ठिकाणी याचा डिनॉमिनेटर cos स्क्वेअर थीटा आहे आणि या राशीचा डिनॉमिनेटर sin स्क्वेअर थीटा आहे. मग डिनॉमिनेटर सेम करूया, म्हणजेच त्यांचा LCM काढूया. मग यांचा LCM काय होईल? cos स्क्वेअर थीटा इंटू sin स्क्वेअर थीटा हा त्यांचा LCM असेल. मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल, किंवा ह्या cos स्क्वेअर थीटाने याला डिवाइड करायचं, sin स्क्वेअर थीटा येईल, sin स्क्वेअर थीटाने याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1 इंटू sin स्क्वेअर थीटा sin स्क्वेअर थीटा प्लस ह्या sin स्क्वेअर थीटानं ह्या LCMला डिवाइड करायचं, sin स्क्वेअर थीटा कॅन्सल होईल, भागाकार cos स्क्वेअर थीटा येईल, त्यानं ह्या 1ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1 इंटू cos स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, आता पहा आपण आयडेंटिटीचा उपयोग करूया. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा इंटू sin स्क्वेअर थीटा. या ठिकाणी आपण आयडेंटिटीचा उपयोग केला. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर जे आहे ते आपण सेपरेट लिहूया. 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. याचं रिझन आपण सुरुवातीला दिलेलं आहे. 1 अपॉन cos थीटा इज इक्वल टू sec थीटा आणि 1 अपॉन sin थीटा इज इक्वल टू cosec थीटा. मग हे आपल्याला RHS मिळालं. LHS is equal to RHS sec square theta plus cosec square theta is equal to sec square theta into cosec square theta. Fourth example, cot square theta minus tan square theta is equal to cosec square theta minus sec square theta. We have to prove that LHS is equal to RHS. Consider LHS. Cot square theta minus tan square theta. मग पहा, आता आपल्याला या ठिकाणी आयडेंटिटीचा उपयोग करावा लागेल. मग आपण या ठिकाणी आयडेंटिटीचा उपयोग करूया. 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटीचा उपयोग करूया. मग हे +1 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, मायनस होते. cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा -1. नंतर आपण अजून एक आयडेंटिटीचा उपयोग करूया. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. हे +1 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, काय होईल? tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा -1. मग आता पहा, हा जो LHS आहे cot स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा, cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा -1 ही किंमत ठेवूया. काय होईल? कंसामध्ये पहा, cosec स्क्वेअर थीटा -1 मायनस इंटू ब्रॅकेट. आता tan स्क्वेअर थीटाची किंमत काय आहे? sec स्क्वेअर थीटा -1, sec स्क्वेअर थीटा -1. मग याला आपण सोपं रूप देऊया. cosec स्क्वेअर थीटा -1 मायनस इंटू sec स्क्वेअर थीटा मायनस इंटू मायनस +1 इज इक्वल टू, आता पहा, हे -1 +1 हा जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे तो कॅन्सल होईल, म्हणजे त्यांचे ॲडिशन 0 येईल.
ते आपण कॅन्सल करूया. मग ते कॅन्सल केल्यानंतर ते काय होईल, 0 झाले. मग या ठिकाणी राहिलं काय, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा. मग पहा आपल्याला RHS मिळालेला आहे. सो LHS इज इक्वल टू RHS कॉट स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा. पहा आता आपल्याला आयडेंटिटी पार्ट असते तर या उदाहरणात काहीच अडचण येणार नाही. फिफ्थ एक्झाम्पल, tan raised to 4 theta plus tan square theta is equal to sec raised to 4 theta minus sec square theta. We have to prove that LHS is equal to RHS. LHS is tan raised to 4 theta plus tan square theta. मग पहा आता आपल्याला या उदाहरणामध्ये LHS is equal to RHS हे सिद्ध करायचं आहे. मग यासाठी आपण आयडेंटिटीचा उपयोग करूया. LHS tan raised to 4 theta plus tan square theta. या दोघातनं आपण tan square theta हा कॉमन घेऊया. मग काय होईल पहा, या दोन पदामधून tan square theta कॉमन घेतला. टेक tan square theta ॲज अ कॉमन फॅक्टर आउटसाइड द ब्रॅकेट. मग ह्या tan square theta नं tan raised to 4 theta ला आपण डिवाइड केलं, काय राहील, tan square theta प्लस tan square theta ला या tan square theta ने डिवाइड केलं 1. मग आपल्याला काय मिळालं पहा, tan square theta इंटू tan square theta प्लस 1. मग आता आपण आयडेंटिटीचा उपयोग करूया. 1 प्लस tan square theta इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा याचा उपयोग करूया. मग आता 1 प्लस tan square theta इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा ही किंमत या ठिकाणी ठेवूया. tan स्क्वेअर थीटा इंटू सेक स्क्वेअर थीटा. परत आपल्याला याच आयडेंटिटीचा उपयोग करायचा आहे. हे प्लस 1 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया. काय होईल पहा, tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. मग आता tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 या ठिकाणी किंमत ठेवूया. इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इंटू सेक स्क्वेअर थीटा. मग पहा आता याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. सेक स्क्वेअर थीटानं या कंसातील प्रत्येक पदाला गुणूया. सेक स्क्वेअर थीटा इंटू सेक स्क्वेअर थीटा सेक रेज टू 4 थीटा मायनस 1 इंटू सेक स्क्वेअर थीटा sec square theta is equal to RHS. So LHS is equal to RHS tan raised to 4 theta plus tan square theta is equal to sec raised to 4 theta minus sec square theta. Next example, 1 upon 1 minus sin theta plus 1 upon 1 plus sin theta is equal to 2 sec square theta. पहा आता आपल्याला या ठिकाणी LHS is equal to RHS हे प्रूव्ह करायचं आहे. मग यासाठी आपण LHS चा विचार करूया. LHS is equal to 1 upon 1 minus sin theta plus 1 upon 1 प्लस साइन थीटा. पहा त्याचे डिनॉमिनेटर जे आहे ते डिफरंट आहेत. मग त्यांचा LCM काढूया. मग त्यांचा LCM काय होईल, हियर इन दिस केस डिनॉमिनेटर्स आर डिफरंट. सो टेकिंग LCM ऑफ डिनॉमिनेटर 1 मायनस साइन थीटा इंटू 1 प्लस साइन थीटा हा त्यांचा LCM होईल. मग यांचा आपण डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 1 इंटू 1 प्लस साइन थीटा 1 प्लस साइन थीटा प्लस 1 इंटू 1 मायनस साइन थीटा 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू. आता आपण याला सोपं रूप देऊया. काय होईल पहा, 1 प्लस साइन थीटा प्लस
प्लस साईन असल्यामुळे कुठलंही चिन्ह बदलणार नाही. प्लस 1 मायनस साईन थिटा अपॉन डिनॉमिनेटर जो आहे तो पहा 1 मायनस साईन थिटा इंटू 1 प्लस साईन थिटा. यासाठी आपण आयडेंटिटी वापरूया. ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या आयडेंटिटीचा आपण उपयोग करून याला सोपं रूप देऊया. मग काय होईल पहा 1 मायनस साईन थिटा इंटू 1 प्लस साईन थिटा इज इक्वल टू 1 स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर थिटा 1 स्क्वेअर मायनस साईन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता पहा या ठिकाणी न्यूमरेटरमध्ये प्लस साईन थिटा मायनस साईन थिटा हा कॅन्सल होईल. 1 प्लस 1 2 अपॉन 1 स्क्वेअर 1 मायनस साईन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू. आता 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा यासाठी आपल्याला किंमत ठेवता येईल. त्यासाठी आयडेंटिटीचा उपयोग करूया. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. या आयडेंटिटीचा आपण उपयोग करूया. ही साईन स्क्वेअर थिटा उजवीकडे ट्रान्सफर करूया. काय होईल पहा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. मग 1 मायनस साईन स्क्वेअर थिटासाठी आपण कॉस स्क्वेअर थिटा ही किंमत ठेवूया 2 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. याला मी असं लिहितो 2 इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. किमतीमध्ये काही बदल होत नाही. इज इक्वल टू 2 इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. So 2 sec square theta is equal to RHS. Sec theta is equal to 1 upon cos theta. या रेशोचा आपण उपयोग केला. राईट डाऊन LHS is equal to RHS 1 upon 1 minus sin theta plus 1 upon 1 plus sin theta is equal to 2 sec square theta. 7th example, sec raised to 6x minus tan raised to 6x is equal to 1 plus 3 sec square x into tan square x. पाहता आपल्याला या उदाहरणामध्ये LHS is equal to RHS सिद्ध करायचं आहे. मग आता पहा LHS काय दिलं आपल्याला. LHS is equal to sec raised to 6x minus tan raised to 6x. आपल्याला याला सोपं रूप द्यायचं आहे. मग पहा आता आपण याला सोपं रूप देऊया. त्यासाठी a raised to 6 minus b raised to 6 याचा आपण विचार करूया. मग याला मी असं लिहितो पहा a स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब मायनस बी स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. त्यामुळे किमतीमध्ये काही बदल होत नाही. इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब मायनस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब. आता ही एक आयडेंटिटी आपण वापरूया. त्यानंतर दुसरी आयडेंटिटी आपण वापरूया. यापूर्वी आपण एक आयडेंटिटी पाहिलेली आहे a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. या आयडेंटिटीचा उपयोग करूया आपण. इज इक्वल टू a क्यूब हे मायनस बी क्यूब या ठिकाणी घेतो. फक्त जागा बदलतो आहोत आपण, किंमत बदलत नाही. मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर इज इक्वल टू a क्यूब मायनस b क्यूब मायनस. From these two terms we can take 3ab as a common factor. 3ab या दोन पदातून आपण कॉमन घेऊया. मग काय राहील पहा 3ab ने याला आपण डिवाइड करूया. a मायनस इंटू प्लस मायनस 3ab स्क्वेअरला याने डिवाइड करूया b.
मग आता पहा आपल्याला हे काय मिळालं, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ए मायनस बी. हे मायनस 3ab इंटू ब्रॅकेट ए मायनस बी हे जे पद आहे ते आपण डावीकडे ट्रान्सफर करूया. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब हे मायनस 3ab इंटू ए मायनस बी हे पद आपण डावीकडे ट्रान्सफर केलं, प्लस झालं प्लस 3ab इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए क्यूब मायनस बी क्यूब. म्हणजेच आपल्याला ही राशी ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब प्लस 3ab इंटू ए मायनस बी या स्वरूपामध्ये मिळेल. मग आता पहा या ठिकाणी सेक स्क्वेअर एक्स याला तात्पुरतं ए समजा आणि टॅन स्क्वेअर एक्स याला तात्पुरतं बी समजा. ए क्यूब मायनस बी क्यूब या स्वरूपामध्ये ती आयडेंटिटी आपल्याला मिळालेली आहे. मग आपण याची उजवी बाजू आहे त्याप्रमाणे याचं एक्सपान्शन करूया. काय होईल पहा, आर एच एस काय आहे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. मग या ठिकाणी ए सेक स्क्वेअर एक्स मायनस बी मीन्स टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू ए बी ए सेक स्क्वेअर एक्स इंटू बी मीन्स टॅन स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेट ए मायनस बी सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. मग आता पहा आपण परत या ठिकाणी आयडेंटिटीचा उपयोग करूया. या पद्धतीने आपल्याला ही राशी मिळालेली आहे. यापूर्वी आपण एक आयडेंटिटी पाहिलेली आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू थीटा. या ठिकाणी एक्स आहे म्हणून आपण एक्स घेतलं. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. मग हे टॅन स्क्वेअर एक्स आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया. 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स या आयडेंटिटीचा आपण या ठिकाणी उपयोग करूया. मग पहा सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. या ठिकाणी आपण किंमत ठेवूया 1 क्यूब प्लस 3 इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेट सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. पुट व्हॅल्यू. तर पहा याला सोपं रूप देऊया 1 क्यूब 1 प्लस आता आपण या पदाला 1 ने मल्टिप्लाय करतोय मग गुणाकार तोच राहील प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. मग पहा आपल्याला ही आर एच एस मिळाली म्हणजेच उजवी बाजू राईट हँड साईड. सो एल एच एस इज इक्वल टू आर एच एस sec raised to 6x minus tan raised to 6x is equal to 1 plus 3 sec square x into tan square x. Next example, tan theta upon sec theta plus 1 is equal to sec theta minus 1 upon tan theta. आपल्याला पहा एल एच एस इज इक्वल टू आर एच एस सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपण एल एच एसचा विचार करूया. एल एच एस टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1. तर पहा आपल्याला याला सोपं रूप द्यायचं आहे. मग आपण काय करूया, याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघालाही टॅन थीटाने मल्टिप्लाय करूया. मग काय होईल पहा, tan theta into tan theta upon sec theta plus 1 into tan theta. मग पहा tan theta into tan theta tan square theta upon sec theta plus 1 into tan theta is equal to. आता पहा आपण या ठिकाणी आयडेंटिटीचा उपयोग करूया.
टॅन स्क्वेअर थीटासाठी आपण एक यापूर्वी आयडेंटिटी पाहिली आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. मग आपण हा +1 उजवीकडे ट्रान्सफर करूया. टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा -1 या आयडेंटिटीचा आपण या ठिकाणी उपयोग करूया. मग टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा -1 या ठिकाणी किंमत ठेवूया आपण. सेक स्क्वेअर थीटा -1 अपॉन सेक थीटा +1 इंटू टॅन थीटा इज इक्वल टू, आता पहा सेक स्क्वेअर थीटा -1 याला परत आपण आयडेंटिटीचा उपयोग करूया. याला आपण असं लिहूया सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर -1 स्क्वेअर अपॉन सेक थीटा +1 इंटू टॅन थीटा. यामुळे सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर -1 स्क्वेअर किमतीमध्ये काही बदल होत नाही. या ठिकाणी आपण ए स्क्वेअर बी स्क्वेअर ही आयडेंटिटी वापरूया. ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी या आयडेंटिटीचा उपयोग करूया. मग काय होईल पहा, in one bracket sec theta plus 1 into other bracket sec theta minus 1 upon sec theta plus 1 into tan theta. मग पहा sec theta plus 1 हा ब्रॅकेट आणि sec theta plus 1 हा ब्रॅकेट पूर्ण कंस कॅन्सल होऊन जाईल. मग या ठिकाणी राहील काय पहा, इज इक्वल टू सेक थीटा -1 अपॉन टॅन थीटा. मग हे आपल्याला RHS मिळालेलं आहे. LHS इज इक्वल टू RHS. राइट डाउन गिवन एक्झाम्पल टॅन थीटा अपॉन सेक थीटा +1 इज इक्वल टू सेक थीटा -1 अपॉन टॅन थीटा. Next example, tan cube theta -1 upon tan theta -1 is equal to sec square theta plus tan theta. We have to prove that LHS is equal to RHS. LHS is tan cube theta -1 upon tan theta -1. पाहत आपल्याला या ठिकाणी LHS इज इक्वल टू RHS हे सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपण LHSचा विचार करूया. LHS टॅन क्यूब थीटा -1 अपॉन टॅन थीटा -1. आता या टॅन क्यूब थीटा -1 याला मी असं लिहितो, टॅन थीटा ब्रॅकेट क्यूब -1 क्यूब किमतीमध्ये काही बदल होत नाही अपॉन टॅन थीटा -1. मग आपण हेच LHS जी आहे ती या पद्धतीने लिहिली. आता या ठिकाणी आपण आयडेंटिटीचा उपयोग करूया. या ठिकाणी आपण आयडेंटिटी अशी पाहिलेली आहे यापूर्वी, ए क्यूब बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी इंटू अदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर या आयडेंटिटीचा आपण या ठिकाणी उपयोग करूया. मग आता पहा या ठिकाणी टॅन थीटा क्यूब -1 क्यूब, टॅन थीटाला तात्पुरतं ए समजा आणि 1ला तात्पुरतं बी समजा. मग याचं एक्सपान्शन काय होईल पहा, टॅन क्यूब थीटा -1 क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी मीन्स या ठिकाणी काय होईल, टॅन थीटा -1 इंटू अदर ब्रॅकेट ए स्क्वेअर. या ठिकाणी ए स्क्वेअर मीन्स टॅन स्क्वेअर थीटा प्लस ए बी ए इंटू बी टॅन थीटा इंटू 1 टॅन थीटा प्लस बी स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर 1 अपॉन टॅन थीटा -1. आता पहा हा टॅन थीटा -1 टॅन थीटा -1 पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल होईल. हा पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल झाला. मग या ठिकाणी काय राहिलं, टॅन स्क्वेअर थीटा प्लस
टॅन थिटा प्लस 1. आता परत आपण याला सोपं रूप देऊया. याला मी असं लिहितो टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस टॅन थिटा. फक्त 1ची आपण जागा पोझिशन बदललेली आहे, किंमत बदलत नाही. मग या ठिकाणी परत आपण आयडेंटिटी वापरूया. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. या आयडेंटिटीचा उपयोग करूया. मग पहा टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 हा अंडरलाईन केलेला पार्ट आहे, त्यासाठी आपण सेक स्क्वेअर थिटा ही किंमत ठेवूया. मग काय होईल इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू RHS. आपल्याला हे RHS मिळालेलं आहे. सो LHS इज इक्वल टू RHS टॅन क्यूब थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा मायनस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा. 10th example, sin theta minus cos theta plus 1 upon sin theta plus cos theta minus 1 is equal to 1 upon sec theta minus tan theta. पहा आपल्याला LHS इज इक्वल टू RHS हे सिद्ध करायचं आहे. मग या ठिकाणी आपण LHSचा विचार करूया. आता LHSचा सध्याच विचार करायचा म्हटलं तरी सध्या त्याला सोपं रूप देता येत नाही. मग त्याला आपण आयडेंटिटीचा उपयोग करून सोडवूया. मग आता आपण एक यापूर्वी आयडेंटिटी पाहिली होती, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्या आयडेंटिटीचा आपण उपयोग करूया. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग आपण ही साइन स्क्वेअर थिटा उजवीकडे ट्रान्सफर करूया, मायनस होतील. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा कॉस स्क्वेअर थिटा जो आहे त्याला मी असं लिहितो कॉस थिटा इंटू कॉस थिटा. किमतीमध्ये काही बदल होत नाही. आणि RHS जे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे याला मी असं लिहितो 1 स्क्वेअर मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आयडेंटिटी वापरता येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या आयडेंटिटीचा आपण उपयोग करूया. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. या आयडेंटिटीचा उपयोग करून याला आपण सोपं रूप देऊया. मग काय होईल पहा, कॉस थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू इन वन ब्रॅकेट 1 प्लस साइन थिटा इंटू अदर ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा. मग परत पहा, आता आपण हे दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. हा 1 मायनस साइन थिटा पूर्ण ब्रॅकेट डावीकडे ट्रान्सफर करूया आणि इथला एक कॉस थिटा गुणाकारातील उजवीकडे ट्रान्सफर करूया. मग काय होईल पहा, कॉस थिटा अपॉन हा ब्रॅकेट आपण गुणाकारातील डावीकडे ट्रान्सफर करत आहोत अपॉन 1 मायनस साइन थिटा इज इक्वल टू हा 1 प्लस साइन थिटा उजवीकडे राहिला अपॉन या ठिकाणचा 1 कॉस थिटा आपण उजवीकडे ट्रान्सफर केला, तो भागाकारात गेला. आपल्याला काय मिळालं पहा, कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा इज इक्वल टू 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता आपण या दोन्ही बाजू ट्रान्सफर करूया. काय होईल मग, 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. मग आता या ठिकाणी आपण थिअरम ऑन इक्वल रेशिओ अप्लाय करूया. बाय थिअरम ऑन इक्वल रेशिओ, each ratio means this, each ratio is equal to each ratio हा 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. याला आपण each रेशिओ असं म्हणूया.
1 plus sin theta upon cos theta is equal to cos theta upon 1 minus sin theta is equal to, आता थेरम ऑन इक्वल रेशिओ हा जो आहे तो आपण मागील वर्षी इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेला आहे. जर त्या ठिकाणी आपल्याला रेशिओ जर या प्रमाणात दिलेले असतील, ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू ई अपॉन एफ इज इक्वल टू, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण तो थेरम जर अप्लाय केला बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ, तर काय होईल पहा. आपण हे जे पूर्वपद आहेत ए सी ई आणि बी डी एफ हे उत्तरपद आहेत, यांची ॲडिशन घेऊ शकतो किंवा सबट्रॅक्शन घेऊ शकतो बाय थिअरम ऑन इक्वल रेशिओ. इच रेशिओ इज इक्वल टू, याला मी असं लिहू शकतो ए मायनस सी मायनस ई अपॉन बी मायनस डी मायनस एफ. यामुळे किमतीमध्ये काही बदल होत नाही. तर हा जो थिअरम आहे तो आपण मागच्या वर्षी पाहिलेला आहे, त्यामुळे त्याचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करावा लागेल. तो तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त इथं लिहिलेला आहे. मग तसंच आपण या ठिकाणी त्या थिअरमचा उपयोग करूया. याचं पूर्वपद काय, 1 प्लस साइन थीटा, 1 प्लस साइन थीटा मायनस कॉस थीटा अपॉन cos theta minus into bracket 1 minus sin theta. याला परत आपण सोपं रूप देऊया. काय होईल पहा, 1 प्लस sin theta minus cos theta upon cos theta minus 1 minus into minus plus sin theta. मग आता फक्त या ठिकाणी आपण या पदाची जागा बदलूया. मग पुढे काय होईल पहा, इज इक्वल टू, हा साइन थीटा सुरुवातीला घेतो, साइन थीटा मायनस कॉस थीटा प्लस 1 अपॉन, छेदस्थानी पण तसंच, हा साइन थीटा सुरुवातीला घेतो, चिन्ह न बदलता, प्लस कॉस थीटा मायनस 1. म्हणजे पहा या ठिकाणी आपल्याला ही LHS या ठिकाणी आता मिळालेलं आहे. आता कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा याचा विचार करूया. हे आपल्याला मिळालं कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू साइन थीटा मायनस कॉस थीटा प्लस 1 अपॉन साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1. याला आपण सोपं रूप देऊया. आता याची जी LHS आहे, आपल्याला आता RHS मिळवायचं आहे, त्यासाठी याची जी LHS आहे त्याला आपण कॉस थीटाने डिवाइड करूया. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ LHS बाय कॉस थीटा. आता LHS काय आहे त्या या ठिकाणी मी परत लिहितो, कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1 अपॉन साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1. तर या ठिकाणी प्लस साइन आहे, साइन थीटा मायनस कॉस थीटा असं आहे. कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू साइन थीटा मायनस कॉस थीटा प्लस 1 अपॉन साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1. तर या ठिकाणी पहा, आपण याचं LHS जी आहे याच्या प्रत्येक पदाला कॉस थीटाने डिवाइड करूया. मग काय होईल पहा, कॉस थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा अपॉन, याला आपण कॉस थीटाने डिवाइड करूया, 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू RHS जशाला तशी ठेवू, साइन थीटा मायनस कॉस थीटा प्लस 1 अपॉन साइन थीटा
प्लस कॉस थिटा मायनस 1. आता पहा LHSला सोपं रूप देऊया. कॉस थिटा अपॉन कॉस थिटा काटाकाटी होईल 1 अपॉन याचे मी डिनॉमिनेटर सेपरेट करतो. 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1. मग आता पहा 1 अपॉन हे 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1. मग आता पहा हे आपल्याला 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा काय मिळालं RHS आणि साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1 इज इक्वल टू LHS आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी RHS इज इक्वल टू LHS या पद्धतीने दाखवलेलं आहे. मग आपण या ठिकाणी हेच उदाहरण असं लिहूया. साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1 इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. मग आपण या ठिकाणी 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इथं आपण कंसामध्ये या ठिकाणी लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ट्रिग्नॉमेट्री प्रॉब्लेम सेट 6 यामधील क्वेश्चन 1 to 5 हे सर्व उदाहरणे सोडवली आहेत. तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेत मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.